जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करून शके बळ, तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरणाते श्री गुरुचे नमस्कारून आता उपायवन वसंतू. जो आज्ञेचा आहे तंतू अमरत्वची परिमूर्तू कारुण्याचा. जन्मालो त्याचे अजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आजच्या या नैमित्तिक कर्मासाठी निवडलेला आहे. विठ्ठला नित्य नैमित्तिक कामे प्रायश्चित्ते संचित क्रियमान आणि प्रारब्ध जी काही कर्म सांगितलेली कर्म त्यातला जे कर्म आहे कर्म त्या कर्मानिमित्त नैमित्तिक कीर्तने श्री क्षेत्र कासापुरी या गावामधील वारकरी कसे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून अशा ज्ञायाचे आपले सर्वांचे प्रेमी आज आपल्यातून हरून गेले. विठ्ठला वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गंगाबा कासापुरीकर वारकरी जाऊन अण्णांना 1 वर्ष पूर्ण होते दशमीला. आणि हा जो समाज पूर्ण आलेला आहे गुरुजी टाळकरी म्हणा सर्व समाज हे त्यांच्या घरामुळे नाही माझ्या कीर्तनामुळे नाही. त्याला कारण फक्त अन्नाचे
त्याला कारण अन्नाचे. देह पडेपर्यंत सारखं प्रेम देणारा एकमेव व्यक्ती तेच. मी 7 दिवस इथं प्रवचन केले. 7 दिवस प्रवचन. एकही दिवस मला असं अंतर सोडलं नाही त्यांनी. आणि ती आठवण त्यांच्या मुलाला माझ्याकडे राहिली ही लय महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठलनं मला विसरलं नाही हे लय महत्वाचं. कारण अशा लोकांची सेवा करण्यासाठी भीमसिंग बाबा सांगायची याच्यासारखं भाग्यच दुसरं नाही. विठ्ठला त्यांचं प्रथमच पुण्यमरण. जमलेला सर्व समाज, टाळकरी गुणवान भजनी मंडळी परिसरातील, त्यांचे घराण्यातील कुटुंबातील त्यांचे हरिभक्तीपरायण आमचे शास्त्री महाराज, अधिकरून त्यांच्या सानिध्यात आलेली सर्व उपस्थित होळची मंडळी, आपल्या परिसराचं भूषण, आपला गुरु घराणा हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमपुरीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर सर्व चोपदार, सर्व फाडातील पूर्णच मंडळी. विठ्ठला अशा सानिध्यात संपन्न होणारा हा प्रथम पुण्यस्मरण. कोण पुण्य यांचा होईल कोण पुण्य यांचा होईल सेवक, जिव्ही द्वंद्वधिक दुराविले. महाराज म्हणतात अशा महात्म्याची, अशा कर्तबगार पुरुषाची सेवा करायला मिळावं. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता कोणी आईशे होणे नाही. आता कोणी आईशे होणे नाही. होणे नाही असं नाही, पण आईशे होणे नाही. आईशे कैसे गेले दिगंबर, गेले दिगंबर गेले संत गेले दया संत गेले दया हो. शाबास, गोड गोड. विठाला गेले दिगंबर विश्वरी भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काही गेलेत पण त्यांची आज आठवणी. ज्ञानोबरायला जाऊन किती वर्ष झालेत पण आज हृदयात येत. एक बोलतो, माग काही उरण्यासाठी काही राहण्यासाठी चांगलं कर्म करावं लागतं.
चांगलं कर्म करावं लागतं. चांगलं कर्म जर असेल तर माग कीर्ती उरत असती. कीर्ती मारावे कीर्तीने उरलं पाहिजे मनुष्य. अहो जाणार तर प्रत्येकच जण आहे, प्रत्येक जण जाणार आहे. येते नाही मूर आले येते नाही मूर आले एरते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार. आम्ही तुम्ही जाओ दादा मागे कोणी न राहती. निर्गुण निराकार येथे नाही उरो आले अवतार. आम्ही तुम्ही सर्व जाणार मागे कोणी न राहती. कोण राहण्यासाठी आले? कोण राहायचं म्हणलं तरी राहणारे राहणं शक्य नाही. हे मृत्यू लोकीचे उपराहते. मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पत्ता. मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पत्ता. मनात जर काय त्याच्या आलं रचा लावितो चित्ता. कर्माचे तू फल भोगावया कारे रडशी धडधडा. नर जन्म वेड्या पाण्याचा बुडबुडा पाण्याचा बुडबुडा पाण्याचा बुडबुडा. कोण जगण्यासाठी आले आणि जगायचं कुठपर्यंत? माणसानं जास्त आयुष्य जगायचं नाही. भुले बाबा सुंदर सांगायचे, माणसानं जन्माला यावा आणि संपूर्ण ग्रंथ वाचून मारावा. अहो पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. आयुष्याचा भरोसा नाही ना. आयुष्य मोजा या आयुष्य मोजाया बैसला मापारी. तू का रे व्यवहारी संसाराच्या. अरे वढोनी नेईन ठावक नसता न राहे दुश्चिता हरवीन. काल कधी येणं घेऊन जाईन तुला सांगता येणार नाही. म्हणून तुझ्या जीवनामध्ये सार्थकपणा काय काय फळे जन्माला येण्याचं. बाकीचे सगळे शरीर येत सगळे देह येत पण याच देही घडे आणि कहे ज्ञान नाही कोठे.
जन्म सांगितला माणसाचा, जन्म आणि मृत्यू. जन्म प्राप्त होतो माणसाला. जन्म प्राप्त होण्याला 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी आप्पा. जन्म मिळतो 3 गोष्टीमुळे. पापामुळे, कर्मामुळे, वासनेमुळे. 3 गोष्टी. 3 गोष्टीमुळे जन्म मिळतो. आणि 3 गोष्टीमुळे जन्म मृत्यू. आणि ज्याला ज्याला जन्म मिळतो त्याला त्याला मृत्यू निश्चित येतो. मग मृत्यूचं खंडन करायचं का जन्माचं खंडन करायचं का वासनेचं खंडन करायचं? खंडन नेमकं कशाचं करायचं? ज्याने दिले त्याशी द्यावा. मुलांचं कर्तव्य श्राद्ध करणं. पितृदोष लागत नाही. श्राद्ध करावा. श्राद्ध त्याला म्हटलं जातं, श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं असतं. श्राद्ध पुण्यस्मरण मुलानं करायचं असतं. मुलानं का? जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान. ज्या ईश्वरानं शरीर दिलं, ज्या आई वडिलांना आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलाच्या ऋणातून. कारण जन्म घेताना मनुष्याला 3 जणांचे ऋण घेऊन आला. मनुष्य 3 जणांचे. पहिले ऋण देवाचे, दुसरे ऋण साधू संतांचे, तिसरे ऋण आई वडिलाचे. 3 ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे पर्याय. देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी तिळ जाळीले देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी यज्ञ करावा लागतो. आणि यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी काय? तीळ जाळिले तांदूळ. तीळ जाळिले तांदूळ आणि काम क्रोध तैशेची खळ. तैशेची खळ कशाला जाळिले तीळ तांदूळ? अरे हे तर जळणारच होते. जे खरे जाळणारे ते जळाले पाहिजे. आज कोणती तिथी? नवमी. उद्या काय? दशमी. साधी दशमी नाही, उद्या विजयादशमी. विजयादशमी केव्हा येते? विजयादशमी केव्हा? विजय केव्हा होतो? 9 इंद्रिय बंदिस्त केल्याशिवाय 10वा दरवाजा उघडत नाही. म्हणजे दसरा येत नाही. 10 दरवाजे वाली जमाने भरी काया कुटिया निराळी जमाने भरी. हो, 9 इंद्रिय, 9 देही पुरेदी, 9 छिद्रे स्थूल शरीरात. म्हणून 9 इंद्रियानं, 9 इंद्रियाची तृप्ती होण्यासाठी 9विधा भक्ती आहे. 9विधा 9 रात्र संपल्याच्या नंतर 10व्या दिवशी दसरा येतो. कुठे कुठे दसऱ्याला रावण जाळतात. रावण जाळतात हे नवल नाही, जाळू नये असं बी नाही, पण खरा रावण जाळावा. कागदाचा पुष्ट्याचा केलेला रावण जळणारच. कोण रावण आहे? अंतकरणामध्ये अहंकार नावाचा रावण जळल्याशिवाय रामाचं दर्शन नाही. राम विजय मिळत नाही दसऱ्याचा. रावण जळायला पाहिजे. अहंकार रूपी रावण हा दसरा आहे. आणि या दसऱ्याच्या मुहूर्तावर विजय विजय विठाला विठाला.
यज्ञामध्ये तिळ जाळीले तांदूळन काय काम क्रोध तैशी चिखल. अरे कुटुंबाचा त्याग केला कशी प्रमाणे कुटुंबाचा त्याग केला जव राग नाही गेला. जव राग नाही गेला उलट बघा. अहो जव राग नाही गेला मग कुटुंबाचा त्याग कशाला केला. घर बांधले डोंगरी आणि विषय हिंडे दारोदारी. वृद्धपणी तुम्ही शांती धरा सासूबाई. वृद्धपणी तुम्ही शांती धरा सासूबाई. आणि नरम गरम खाऊ नका अंती सुख नाही. तुम्ही परमार्थात आलात. आता परमार्थात आल्याच्या नंतर परमार्थाचं लक्षण आहे मनी गाला तुम्ही व्यर्थ बांधी आला आणि 12-16 पुत्र झाले दादूला नाही केला. परमार्थामध्ये आलात ना आता बिनचूक राहा. आता भ्यायचं कारण नाही भीतीचं कारण नाही. म्हणून कर्म हे कर्म ईश्वराच्या देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हे यज्ञातिक कर्म आहे. आई वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आता दिलेले प्रमाण जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान. पिंड प्रदान पिंड पदावरी दिला आपुलेल्या करी. माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितराचे ऋण. ज्ञानोबा सुंदर बोलतात. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीड परी वेचावे लागे शरीर. ती गावी ये गावी नाही ती गावी बसून बोलता येत असत पण तिथं जाऊन करावं लागतं. वेचावे लागे शरीर ती गावी आणि मोक्ष देऊनी उदार. पुष्कळ व्हावे. आता माझ्या समोर खूप ज्ञानी लोक आहेत. हेमवंत दोष खाय परी जीवित्वाची हानी होय. ज्ञानोबा सुंदर बोलतात. मोक्ष मेल्या पाठी मोक्ष मेल्या पाठी आमाशी होईल. ऐशे जे म्हणते ते अतिमूर्ख. काय द्रुपद. दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी मग कासायाची. कासायाची झाका झाकी मग दीप गेल्यावरी. अरे लईन आहे तोपर्यंत कार्यक्रम करून घ्या. लईन गेल्याच्या नंतर पुन्हा काय करता येईल. कोणती लईन ही का सकाळी 6ला जाणारी ही नाही लई. एका जनार्दनी मावळली या दीपा सहजची खेपा येईल. नाथ महाराज बोलतात. एका जनार्दनी मावळली या दीपा. दीप गेल्यावर
डोळ्यावरी कैसाजी प्रकाश, दिवा विझला, प्राण ज्योत विझली, या शरीरात दिवा आहे दिवा. दिव्याला शोभा वातीमुळे आणि वात चलती तेलामुळं. कळालं का? तेल पाहिजे तेल. तेल पाहिजे म्हणजे भक्ती पाहिजे, वात पाहिजे म्हणजे ज्ञान पाहिजे, आणि काड्याची पेटी म्हणजे वैराग्य पाहिजे, आणि ती सगळी शांत चालण्यासाठी प्रेम पाहिजे, नाही तर लावणं आणि इजणं. ज्योत पाहिजे, ज्योत स्थिर ज्योत असावी जीवनामध्ये. ज्योत आहे ज्योत, काहीची ज्योत स्थिर आहे. चोखोबाला सुंदर बोलतात, तुटला शाबास. असा हाणावं लागतंय वापसा नसून बी. ज्योत पाहिजे. आयुष्याचा दोरा आहे, तो दोरा सांभाळून वापरला पाहिजे. पंचतत्वाचा बनला पतंग, धागा तुमच्या हाती पांडुरंग. 5 देहाचा पतंग आहे. आपल्याला पंचकर्णाच्या पाठामध्ये इथं सांगितलं होतं, हे पतंग आहे ना, पतंग 5 याचा आहे. पृथ्वी आप तेज वायू याचा पतंग बनलाय पतंग. पण या पतंगाला भरारी मारण्यासाठी दोरा हवाय, दोरा. आयुष्य आयुष्य वेचे फुकासाठी आयुष्य पाहिजे. आयुष्य आयुष्य किती प्राप्त होत हे महत्वाचं नाही. जीवनामध्ये माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, तो कसा जगलाय याला फार महत्व. आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार बोलायचे, मनुष्याचं जीवन खाण्यासाठी असावा का जगण्यासाठी खावा, का खाण्यासाठी जगावा? जगायसाठी खावा का खाण्यासाठी जगावा? जगण्यासाठी खावा. माफी मागून बोलतो, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानोबा, संत एकनाथ महाराज, हे साधू संत अशोक महाराज, शास्त्रकार मोठमोठाले, हे ग्रंथ जगण्यासाठी थांबले. हे ग्रंथ जगले, हे लोक ग्रंथ जगले. आपला थोडा फरक आहे, आपण ग्रंथावर जगतो. उगा थोडा फरक आहे, तितका मिळून जाईल एखादा. उगा थोडा फरक आहे. आहेच किती काम करू. विठाला विठाला. जीवनामध्ये उंची किती वाढली हे महत्वाचं नाही. उंची किती वाढली हे महत्वाचं नाही, एवढा उंच जाऊ नये खालच्या तत्वाकडे खाली वाकून बघतो हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. काही काही गोष्टी घेतल्या पाहिजे. बऱ्याच गोष्टी माणसाला मिळत जर असल्याल, प्रारब्धाशिवाय मिळू शकत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा वाचून नाही. सुख जरी मिळत असल प्रारब्धानच, दुःख जरी मिळत असल प्रारब्धानच, पोट जरी भरत असल तर प्रारब्धानच. प्रारब्धेशी भरे पोट आणि तुका करीना
बोभा. पोट जरी भरत असेल तर प्रारब्धानच. परिस्थिती अनुकूल येत असेल तर प्रारब्धानं. परिस्थिती प्रतिकूल जरी येत असेल तर प्रारब्धानच. भोगतो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान. सुख जरी मिळालं तर आनंदानं स्वीकारलं पाहिजे. दुःख जरी मिळालं तरी आनंदानं स्वीकारलं पाहिजे. पुन्हा ध्यानात धरा, मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते नाही मिरवत बसायचं. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते नाही मिरवत बसायचं. आणि झालंच दुःख तर पचवायचं, ते नाही गिरवत बसायचं. सोस कधी शिवाया शोक करशी वाया. जेवढं म्हणून संसारात कराल तेवढं सर्व वाया वाया. अहो संसार तर वायाचे, संसार करणार तर वायाचे, पण त्यातलं जाणं येणं सुद्धा वायाचे. वाया येरझार, मधातली येरझार. येरझार कोणती? पाथरीला जायचं आणि पाथरीहून यायची, ही येरझार नाही. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं येरझारा अशा किती येतात. किती वेळा महाराज म्हणतात किती किती. आता कितीला कोणतंच माप नाही. किती वेळा एकाच काळाला जन्म आणि एकाच काळाला मृत्यू. काहीच तसंच आहे. लाईट लागला की किडे भोवताली, लाईट विझवला की मृत्यू. काय पाहते त्याला का सप्ता ठरीत येतो. अहो तुमचं आमचं भाग्य. काही काही पोटातच मरतात, काही काही बाहेर आल्यावर मरतात, काही काही 2-5 दिवसानं मरतात, काही काही 6-5 वर्षानं मरतात, काही काही 80 वर्षानं मरतात, काही काही मरून मरूनही मरतात पण मरतच नाही. जन्मापाठी मरण आणि मरणापाठी जन्म. उपजल्या पिंडा, उपजल्या पिंडा, शुभ का अशुभ. त्या रस्त्यानं चिखली. शुभ नाही ना अशुभ नाही. का ठेविल्या नावेशी ओदेत उठे. कळत का? उपजल्या बालकाशी नाव नाही या देहाशी, आणि ठेविले नावशी ओदेत उठे. काही जाणीव नाही केला. 5 गोष्टी माणसाच्या हातात नाही. 5 गोष्टी. लग्न, पैसा, अन्न, जन्म, मरण. याची थल्ल तिथंच आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच मृत्यू आहे ना. गरुडाची मोठी कथा आहे पण 10:15 पुढे गेला वेळ. कोण म्हणलं सांगा. मृत्यू जागची जागेवरच आहे ना. जन्म ज्या जागेवरची त्या जागेवरच होणार. पैसा जिथली तिथंच येणार. विवाह ज्याच्या बरोबर लागलेला आहे त्याच्या बरोबरच संचितात लागणार. हे लिहिलेलं आहे संचित.
होणार जाणार कल्पांती चुकेना. अभंग आहे. होणार जाणार कल्पांती चुकेना. जे संचित ते ज्ञानोबराची सुंदर ओवी. लल्लाटीचे लिहिले, जे लल्लाटीनं लिहिलंय ना, काळे गोरे पण धुतले. जे लिहिलेलं आहे माणसाच्या संचितात, हे प्रारब्ध म्हणा, संचित म्हणा आणि क्रियमान म्हणा. या तिन्ही काळामध्ये सगळ्यात काळ माणसाला आठवण करून देणारा, धोका देणारा, दुःख देणारा कोणता काळ? संचित आहे का क्रियमान आहे का प्रारब्ध आहे? दुःख देणारा, माणसाला दुःख देणारा या तिन्ही काळापैकी कोणता काळ? प्रारब्ध आहे का क्रियमान आहे का संचित आहे? संचित, क्रियमान आणि प्रारब्ध माणसाला दुःख देणारा. आधी सांगतो त्याचे प्रकार. मागचा जो साचलेलं कर्म आहे ते संचित, चालू असलेलं क्रियमान आणि पुढे येणारं प्रारब्ध. तीन साचलेलं संचित. नाथ महाराजांच्या वेगळ्या भाषेत जर सांगायचं तर, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही, हे संचित. संचित जोंधळ्याची भाकर पाप, आंबाड्याची भाजी पुण्य, आणि पाप पुण्य समसमीन तेच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान करण्यासाठी नामरूपी तेलाची धार नाही, मला दादूला न लगे बाई. सगळ्यात दुःख देणारं कर्म म्हणजे संचित. संचित मागची आठवण. मागे बहुत झाले खेळ, काय प्रमाणे? मागे बहुत झाले खेळ, आता बळ ओसरले. हलो नाही चालू आता घटरिता पोकळ. हे घट रिकामा झाला म्हणजे आता हलता येणार, चालता येणार. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाला. अवस्था सांगितल्या, बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था. जन्म, जरा, व्याधी, मृत्यू. जन्म आहे, जरा. जरा नावाची अवस्था आहे. जरा नावाची अवस्था सुरू झाली की डोक्याचा पांढरा केस कानाजवळ येतो आणि हळू सांगतो, जरा नावाची अवस्था. अवस्था चार आहेत. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू. डोक्याचा पांढरा केस आला आणि कानाजवळ येऊन हिताची गोष्ट सांगू लागला. आता कुठपर्यंत संसार करतात? सावध व्हा, सावध. रात्रंदिवस घोपितो,
रात्रंदिवस भोकितो तुम्ही नारायण उजेड पडताना गळा पडेल फासा मी आलो रायाच्या जोशी होरा ऐका दादा अरे दुःखामध्ये पडलात राजा ओ सावध राहा सावध हुजूर होऊन या चुकवा एवढी खेप एवढी खेपे नाही खेप लोक म्हणतात ना थांबा आता म्हणले नाही एवढी खेप करू दे अशा खेपी किती आहेत माहिती हा आणि किती झाल्या अहो खेपी ध्यानात नाही खेपीत ध्यानात नाही किती झाल्यात 84 लक्ष येऊन खेपी आहेत हिंडता देशांतरे लक्ष 84 जग अजूनही सापडला नाही शाबास सांग सांग ना कोणतं हित केलं येऊ काय केलं काय केलं म्हणले काही नाही केलं खाया पिया काय मोठं हित केलं राजा तो जन्मा येऊन मुद्दल गमावणारा माणूस याजाच तर बाजूलाच आणि असे बरेच जण बरेच जण कहा गया तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं काही घेऊन आलो नाही येणे एक लेवो जाणे शेवटी येथे राहण्याचे नाही कल्पकोटी मनुष्य मरताना 3 गोष्टीचे धोके पडते 3 गोष्टीचे ध्यानात ठेवा 3 गोष्टी जमा केलेलं नेता येत नाही 3 गोष्टी जमा केलेलं नेता येत नाही शरीर राहत नाही अधोगती चुकत नाही शरीर ठेवता येत नाही कुठे कुठे याला शरीर म्हटले कुठं कुठं देह म्हटलंय कुठं कुठं काया म्हटलंय कुठं कुठं कलेवर म्हटलंय कुठं कुठं कुडी म्हटलंय कुठं कुठं कुटिया म्हटलंय कुठं कुठं झोपडी म्हटलंय कुठं कुठं घर म्हटलंय कुठं कुठं बंगला म्हटलंय अनेक शब्द आहेत कितीतरी सांगू घर आहे घर नामदेव महाराजांच्या सोप्या भाषेत सांगायचं तर हे घर कसं आहे आऊट हात घर जायाचे कोपट 2 दिवस फुकट भोगा कारे किती दिवसाचं घर आहे आऊट हात घर जायाचे कोपट 2 दिवस फुकट भोगा कारे कवनाचे हे घर कवनाचे हे दार भावे हरिहर वळंगारे 3रं चरण अतिशय महत्वाचं आहे ध्यानात ठेवा आढे मोडले घर झांजर झाले आणि वारा आला त्याने उडून गेले हे घर नामदेव महाराज म्हणले मला असं घर नको खचला पाया पडली भिंत आणि नामा मने घर न लगे चित्ती त्याचा पाया खचलेला म्हणले हे आम्हाला घर नको असं घर नको आढे मोडले या घराची पाय मोडले जीर्ण झालं शरीर जीर्ण वयानं शरीर जीर्ण जीर्ण होत बालपणाची अवस्था वेगळी तारुणपणाची वेगळी वृद्धपणाची वेगळी प्रथमे नार्जितो विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्य चतुर्थम किम करिष्यति काय करणार पुढं तुला काही करता येणार नाही मग जोपर्यंत हे आयुष्य धष्टपुष्ट आहे सगळं काही करून घे तर या जन्माचं फळ आहे अभंगाच्या I'm
जन्म आलो त्याची जन्माला येण्याचं फळ का? मनुष्याचा जन्म केव्हा सफल? गुरु पुत्र झाला मुक्ताईचा. काय अगोदर चांग देव म्हणे आजी जन्मा आलो. जन्माल्याचं फळ ते. संत जन्म पाहतात आणि संत मृत्यू पाहतात. जीव जन्म पाहत नाही आणि जीव मृत्यू पाहतो. संत जन्म पाहतात हे आताच प्रमाण. चांग देव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गळ्यात पवित्र माळ असावी, ज्ञानेश्वरी वाचन करावा आणि गुरुचा बोध घ्यावा, त्या दिवशी समजावा जन्म झाला. नाही तर साबरी वाढणली सरळा आणि वरी फळना आत पोकळा आणि का स्तन झाले गळा शिळीचे. मोराला 1000 पंखाला 1000 डोळे येतो, उपयोगाचे नाही, उपयोगाचे नाही. निरर्थक जेवणे माणसाचं काय कायचं. आजी जन्म आलो, आजी फळ झाले साचे, आजी जन्म आलो. संत जन्म पाहतात, संत मरण पाहतात. आपुले मरण पाहिले मी डोळा, किंवा मरणाही आधी राहिलो मरुनी. देह तादात्म्याने केव्हा सुटून गेलो हे मला कळालं देखील नाही. देह तादात्म्याने केव्हा सुटून गेलो हे कळालं नाही. म्हणले कसं सांडोनी अंगाची खोळी आणि सर्प रिगारियावर. सरप कातन केव्हा टाकून गेला हे तसं कळू नये. तशी ही खोळ आहे खोळ. ही खोळ पडलेली माणसाला कळू नये. अलीकड बोलतो झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा आणि या रीती पांडवा देह सोडी. पडोनी जाईन कलेवर. कलेवर म्हणजे शरीर. कधी कधी अर्थ नाही लागत. हाती घेऊन या काठी आणि तुका लागला कलेवरा पाठी. तुकाराम महाराजांनी विवेक नावाची हातात घेतली काठी आणि बुद्धी नावाच्या पाठीवर घातली काठी. कलेवर म्हणजे बुद्धी. त्या विवेक नावाच्या काठीने बुद्धीचा नाश केला जात असतो आणि या सर्वसामान्य काठीनं शरीरावर घाव बसत असतो. शरीराला कधी मारायचं नसते आणि शरीराला लागत नसतं. शरीराला मार घाव घातलेला पायी काटा नेटे तो जीवी यथा घुमते. झालेलं सुख दुःख अंतकरणाला का शरीराला? बोललेला दोष लागलेला मार अंतकरणाला का शरीराला? अंतकरणाला. पण मार लागतो कोणाला? शरीराला. मग शरीराला मार लागला तर दुःख शरीराला व्हावं, अंतकरणाकडे कशाला जावं? अंतकरणाचं आणि शरीराचं एकमेव तादात्म्य असल्यामुळे दुःख होत. आता हे माईक बंद पाडलेलं दुःख यायला का मला? हे माईक हे सांगतेत ना मधून हे जरा कमी करा.
ज्याची त्याला दुःख आहे, ज्याची त्याला. बरं, हे माईक बंद पडलेलं दुःख मला तरी कुठपर्यंत? कीर्तन होस ते, कारण संघ न्यायचं नाही आणि नेल्याचा प्रयत्न केला तर ते दादा देणार. कधी ध्यानात धरा, दुःख हे तादात्म्यानच होते आणि तात्पुरतच होते. काम संपलं की दुःख होत नाही. एसटीचं सीट झटकून बसायचं कोणासाठी? आपल्यासाठी. आणि कौरक बसायचं बर, पाठी आल्यावर रुमाल तिथं ठेवायचा का घेऊन जायचा? काय म्हणले? इतके साधू संत येत का तुम्ही तिथं एवढा उपकार करा. अहो, ते तर घेतानाच घेताना, पण दुसऱ्याने ठुल्याला ते बी नेता. जन्माला आल्याचं फळ काय? जीवनामध्ये किती दिवस जगलाय? जिंदगी है जब तक फुर्सत न होगी काम से, जिंदगी है जब तक फुर्सत न होगी काम से, और कुछ समय ऐसा निकलो प्रेम करो श्री राम से. साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी जाईल हे सांगता येत नाही, म्हणून सावध व्हा. मी तुम्हाला इशारा करतो, जन्माला आल्याचं फळ ते, जन्मा आलो त्याचे, आणि आजी फळ झाले साचे. झाड लावण्याला महत्व नाही, झाड मोठं होण्याला महत्व आहे. झाड मोठं होण्याला महत्व नाही, त्याला पाला येण्याला महत्व आहे. पाला येण्याला महत्व नाही, त्याला फुलवारा येण्याला महत्व आहे. फुलवारा येणं महत्वाचं नाही, त्याला फळ येण्याला महत्वाचं आहे. फळ येण्याला महत्वाचं नाही, ते फळ पकण्याला महत्वाचं. ते फळ पकलं पाहिजे परमार्थातलं, तर म्हणायचं जन्मा आलो त्याचे, आणि आजी फळ झाले साचे. श्री हरिभक्ती महाराज, पांडुरंग महाराज आणि पाठीमागे म्हणजे संदीपान महाराज.